तर इकडे रायगडमध्ये सावित्री नदीनं धोका पातळी ओलांडली आहे, त्यामुळे महाड शहराला पुराचा धोका निर्माण झालाय। त्यानंतर प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। शहरातील सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। दस्तुरी नाका रोड पाण्याखाली गेलाय, तर सांदोशी गावात पुलावरून पाणी वाहत असल्यानं 2 गावांचा संपर्क तुटलाय। दरम्यान दरडग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आपल्याला हे दृश्य पाहतोय, महाडमध्ये सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे शहराला पुराचा धोका निर्माण झाला आणि त्या दृष्टीनं प्रशासनानं सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे। प्रसाद पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। प्रसाद, सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, प्रशासनाच्या मार्फत काय नेमक्या उपाययोजना केल्या जात आहेत? प्रशासन काय पावलं उचलत आहे? नक्की विनोद सर, काल सकाळपासूनच या ठिकाणी रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। आज सकाळीच भारतीय हवामान खात्याने या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर केला। सकाळपर्यंत भरपूर पाऊस होता, मात्र महाडमध्ये कुठल्याही पद्धतीची पूर परिस्थिती निर्माण झाली नव्हती। मात्र आता संध्याकाळी 4 वाजता अचानक पाण्याने वाढ घेतली आणि ही पाणी पातळी आहे त्यांनी धोका पातळी ओलांडली आहे आणि या ठिकाणी जे सुकट गल्ली असेल किंवा दस्तुरी नाका असेल त्या पुराचं जे पाणी आहे ते शिरण्याचं सुरुवात झालेली आहे। महाडमध्ये प्रशासनाच्या वतीने सायरन वाजवण्यात येतो, 3 सायरन वाजवले जातात क्रमाक्रमाने। त्या आहे जो सतर्कतेचा इशारा आहे, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सांगितलं आहे आणि ज्या सकल भागात हे पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणचे नागरिक असतील किंवा त्या ठिकाणचे व्यापारी असतील त्यांची मात्र या ठिकाणी मोठी तारांबळ उडाल्याची पाहायला मिळते। सर, अगदी प्रसाद, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आपण परिस्थितीवर नजर ठेवून राहूया आणि तुमच्याकडनं पुढचे अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आपण पाहतोय महाडमधली ही दृश्य आहेत। महाडमध्ये आता सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। 3 सायरन वाजवले जातात, त्यापैकी 2 सायरन वाजवून झालेले आहेत, त्यामुळे आता सुरक्षित स्थळी जाण्यासाठी नागरिकांना सुचवण्यात आलेलं आहे।